झालं. ओके, सामना चालू करायचा. या ठिकाणी मंदार असेल, या ठिकाणी मंदार डाफले हा सुद्धा गोलंदाज फार महत्वाचा असेल या संघाचा, कारण मागचे सामन्यात जर पाहायला गेलात तर मंदारची खेळी अप्रतिम, फलंदाजी सुद्धा अप्रतिम करतो. मात्र आता गोलंदाजी सेमीफायनलचा नॉकआउटचा सामना असेल. या ठिकाणी पाहिजे पहिलाच राईट वर मारा करेल तो आशिक साठी एका धावेसाठी मारलेला चेंडू जाहीर क्षेत्रामध्ये ढकलला ऑफसाईडच्या दिशेने. ए सगळे एका धावेसाठी मारलेला चेंडू आशिक याने एक धाव संघाचा खाता उघडताय. पहिल्या चेंडूवरती पाहायचं या ठिकाणी दुसरा चेंडू या ठिकाणी जाईल तो म्हणजे मंदाऱ्याचा. पाहायचाय किती धावसंख्या गोळा करतायत ते आई जाकमाता चिंचबंदर संघ. 4 षटकांचा खेळ असेल. प्रथमतः फलंदाजी सुद्धा त्यांनी स्वीकारली. जास्तीत जास्त धावसंख्या आपण मारू शकतो असं त्यांनी गृहीत धरलं आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आपण गोलंदाजी करू शकतो. तोच निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायचं सिद्ध होतं का तो. दरम्यान दुसरा चेंडू या ठिकाणी मारलेला चेंडू लेगच्या दिशेने मला असं वाटतं जाहीर क्षेत्रामध्ये जातोय, परंतु पाहायचं या ठिकाणी बॉल आतमध्ये आलेला आहे. जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावा डिक्लेअर केला. या ठिकाणी अक्षयवरने 2 धावा, पंचांनी डिक्लेअर केलं 2 धावा. जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेने धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली ती 3. 2 चेंडू फेकून झाले आतापर्यंत. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली होती, डिक्लेअर एरियामध्ये ढकललं गेलं होतं. आता 2 धाव मिळतात. परत एकदा डिक्लेअर एरियामध्ये ढकललं गेला लेग साईडच्या दिशेने. सुंदर खेळी. या ठिकाणी 3 धावसंख्या झाली. तिसरा चेंडू फेकेल राईट टाइम ओव्हर द विकेट मारा करेल तो. आता मात्र मारलेला चेंडू पाहायचा या ठिकाणी मिसफिल्ड होतं. 1 धाव मात्र पूर्ण होते तोपर्यंत स्ट्राईकला गेला तो. कौस्तुभ धावसंख्या भर पडली. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 4 अशी धावसंख्या झाली. 4 षटकांचा खेळ आहे. 4 षटकांमध्ये जास्त धावसंख्या गोळा करावी लागेल. पाहायचं या ठिकाणी आता स्ट्राईकला गेलाय कौस्तुभ, त्याला समोर जाईल तो गोलंदाजीसाठी येईल तो म्हणजे मंदार. पाहायचा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू खाली क्षेत्रात. या ठिकाणी रितेश कटनाक मोठा धक्का म्हणावा लागेल या कौस्तुभच्या रूपामध्ये. पहिला झेल पकडण्यामध्ये यश मिळालं ते म्हणजे रितेश कटनाक याला आउट होतोय 4 या धावसंख्येवरती. मोठा धक्का जाकमाता चिंचबंदर या संघाला. रितेश चांगला फटका मारला होता, परंतु थोडीशी ताकद कमी असल्यामुळे रितेश कुठली गावातून बिलॉंग करतो आणि त्याला आपल्याला माहितीच आहे रितेशची खेळी वारंवार क्रिकेट खेळत असतो तो. मुंबईमध्ये सुद्धा अंडरआर्म असो नाहीतर ओव्हरआर्म असो, क्रिकेटची त्यांना क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी बोलवण्यात येतात. भरपूर स्पॉन्सर सुद्धा असतात त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी. अंडरआर्मचा विचार केला तर आपल्या जांभारी गावातून सुद्धा आपण तो खेळण्यासाठी बोलवतो. केतन सारंग सुद्धा आता मुंबईमध्ये जातो. त्या रीतीने आम्ही मुंब्रामध्ये सुद्धा आम्ही मिक्स खेळाडू घेऊन गेलो होतो आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील त्या ठिकाणी आम्ही पटकावलं होता. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा मंदार यांचा 5वा चेंडू असेल रोशन साठी मारायचा. या ठिकाणी रोशनने खराब फटका मारला. विकेटची संधी आणि मोठा धक्का. जाकमाता चिंचबंदरचा सगळ्यात महागडा खेळाडू जर म्हटला गेला असेल तर तो रोशन. आयकॉन खेळाडू बाद होतो या ठिकाणी. मोठा धक्का. विचार सुद्धा केला नसेल की या चेंडूवरती हा बाद होईल. खराब खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पण जाकमाता चिंचबंदरचा विचार करता प्रत्येक मॅच मध्ये ओपनिंग चेंज होते. प्रत्येक मॅच मध्ये सुरुवातीला आपण पाहायला गेलो तर रोशनला जर श्रीहरी विठ्ठल संघासमोर मॅच झाली त्यामध्ये त्याला उतरायला सुद्धा भेटलं नव्हतं. कुठले खेळाडू कुठेही येत होते, 5चे खेळाडू पुढे येत होते आणि ह्या वेळी पहिली विकेट कौस्तुभची गेली. पण कौस्तुभ नंतर लगेच त्याला उतारलं गेलं कारण 4 षटकांचा सामना आहे, सर्वांना माहितच आहे.
पहिलं षटक होतं, धावसंख्या सुद्धा स्थिर आहे ती म्हणजे 4. पायचा या ठिकाणी सुशांत गेलाय. सुशांतला जबाबदारी घ्यावी लागेल क्रिकेटची, या मॅचची जबाबदारी घ्यावी लागेल. खालून खेळावं लागेल, 1-2 रन काढावे लागतील. षटकाचं पाहायचं या ठिकाणी षटक समाप्त. समाप्त सांगला. एक षटकाचं समाप्त केले, धावसंख्या झाली ते 5, सॉरी 4 झाले. विशाल भाडावते वैयक्तिक पहिली संघातर्फे दुसरे षटक घेऊन येतोय. त्याला सामोरे जाईल तो आशिक मोरे. तो सुद्धा सुंदर खेळू शकतो. मी तर त्याला पहिल्यांदाच पाहतोय फोरम क्रिकेटमध्ये खेळताना. पायचं ओपनिंगला आलाय. एक फटका, 2 धावा जमावे लागतील. लक्षाच्या दिशेने मारलेला चेंडू पायचं षटकाराच्या दिशेने जातो का, आणि मला वाटतं हा ब्रँडेड षटकार म्हणावा लागेल. आशिक मोरेच्या बॅट मध्ये निघालेला फटका, अतिसुंदर मारलेला हा चेंडू आहे. धावांमध्ये बदल झाला, धावसंख्या झाली, झटपट बदल होते, धावसंख्या झाली ती 10. पहिला चेंडूवरती फटका सजवला, अप्रतिम केली. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू षटकारासाठी 10 धावसंख्या झाली. अशी फटकेबाजी काढवायला गेले. एक षटकार तर आलेला आहे. त्यानंतर 5 चेंडू त्यांच्यासाठी असते. 5 चेंडू कशा प्रकारे खेळायचे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. त्या प्रकारे क्रिकेट खेळलं पाहिजे. कारण आपले 2 खेळाडू जे होते आपले मैदानामध्ये गेले होते ते विकेट्स झाले. तेच 2 खेळाडू आपले महत्वाचे होते. त्या रीतीने फलंदाजी करायची. या ठिकाणी लक्षाच्या दिशेने पुन्हा एकदा मारलेला चेंडू पाहायचा या ठिकाणी डिक्लेअर मध्ये जातो की तिकडूनच चौकारामध्ये रूपांतर होतं. मला असं वाटतं की 2च धावा आधीच डिक्लेअर करण्याच्या आधी अवेरेकडे लक्ष द्यावे लागेल समालोचनाला. कारण तिकडून चेंडू कधी बाउंड्री लाईनच्या दिशेने जाऊ शकतो असं मला वाटतंय. कारण असे बरेचसे चौकार त्या ठिकाणी गेलेत. कारण पाहायला गेलं तर अनिकेतने जे मारले होते चौकार तर दिसून येते आपल्याला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा लेक्साच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव मात्र पूर्ण होतं. दुसरी धाव घेतात का ते पाहायचं आपल्याला. नाही, 1च धाव होते या ठिकाणी. 1च धावांवरती समाधान मानावं लागतंय. चिंचबंदर या संघाला धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ती 13. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर 2 धावा आले, त्यानंतर 1 धाव आले. अप्रतिम खेळली. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 9 धावसंख्या आली. 3 चेंडू बाकी असतील या षटकातील. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील. सुशांत गेला स्ट्राईकला, राईट ओव्हर द विकेट. मार्गाकडे लक्षाच्या दिशेने मारलेला चेंडू निश्चितच अक्षयकडे बघायला नको. हा चेंडू नक्कीच षटकारासाठी रूपांतर, पण नाही. अगोदर मी बोललो होतो तेच मला करावं लागेल. इकडून आता हा जो फटका होता तो निश्चितच बाहेरच आहे की काय असं वाटत होतं. झाडाला लागून नक्कीच तो बॉल आतमध्ये आला असणार. 2च धाव मिळतात या चेंडूवरती. किती आले? 15 धावसंख्या झाली आतापर्यंत. फटका चांगला होता, सजवला होता. नैसर्गिक अडथळा असल्यामुळे मैदानाचं वैशिष्ट्य कसं आहे. झाडे नसती तरी टुर्नामेंट सुद्धा झाली नसते असं वाटतंय मला. दरम्यान पुढील चेंडू विशाल यांचा पाहायचंय. विशाल गोलंदाजी कशा प्रकारे खेळतोय. सुशांत साठी मारा करेल, राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी मारलेला चेंडू लेगच्या दिशेने मारलेला. 1 धाव पूर्ण करतायत. पाहायचं या ठिकाणी दुसरी धाव घेतात का ते, नाही. 1च धावांवर ते समाधान मानावं लागतंय. 1 धावेने धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ते 16. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडू फेकून झालेत. पहिल्या चेंडूवरती 6, नंतर 2, त्यानंतर 1, त्यानंतर 2, त्यानंतर 1. आतापर्यंत या षटकामध्ये 12 धावसंख्या आली. शेवटचा चेंडू पाहायचं. अप्रतिम गोलंदाजी. षटक समाप्ती. 2 षटकाच्या समाप्त्या केल्यात. धावसंख्येत बदल झाले. धावसंख्या झाली ती 16. 2 बाद 16. आजच्या सरासरीने चाललेला हा संघ असेल जाकमाता चिंचबंदर. थोडीशी धावसंख्या कमी असेल असं मला वाटतंय की, कारण आपण पाहायला गेलात तर
या मैदानाचा विचार केला तर जास्तीत जास्त धावसंख्या चेस सुद्धा होतात. नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. गोलंदाजीसाठी येतील ते मला असं वाटतं की मंदारच येईल, कारण त्याच्याकडे क्षमता आहे गोलंदाजीची धावसंख्या रोखण्यामध्ये. 16 धावसंख्या झाली. आजच्या सरासरीने चाललेला संघ ओम शिवशक्ती जांभारीचा संघ असेल. पाहायचा सुशांत आहे समोर. सुशांतला फटके मारावे लागतील कारण 2च ओव्हर बाकी आहेत. आता 16 धावसंख्या झाली आणि मला असं वाटतं की 2 ओव्हर मध्ये कमीत कमी 25 तर धावसंख्या आली पाहिजे. दरम्यान पुढील चेंडू, हा मारलेला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, समोर मारला होता. 1 धाव पूर्ण करतात या चेंडूवरती. एका धावण्यावरती समाधान मानावं लागतंय. अप्रतिम खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. 17 धावसंख्या झाली आतापर्यंत. चांगलं या ठिकाणी. तर या ठिकाणी पॅव्हलियन पाशी गावड्यांबेरे गावातून बिलॉंग करतात ते समालोचक आहेत या ठिकाणी. भक्तराज मलेकर ते मी तर निश्चितच म्हणेल की त्यांनी माईक घ्यावा हातात आणि या मैदानामध्ये समालोचन करावं. मी त्याला आमंत्रित करतो. भक्तराज तुम्ही या इथे आणि तुमचा आवाज या लोकांपर्यंत पोहोचवावा. धन्यवाद. अरे तो हाय सह्याद्रीचा सिंह गरजतो. शिवशंभू राजा दरादरातून नाचवंतला हा महाराष्ट्र माझा. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझ्या गणपती बाप्पा प्रभू आम्हाला आणि माझ्या ऐकीवर मातेला वंदन करून मी मराठी समाजाचे भक्तराज मयेकर तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते. भैरी प्रीमियर लीग जांभरे आयोजित चांगलीशीच भरलेली टुर्नामेंट ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा. नक्कीच या स्पर्धेचा आजचा फायनल डे असेल आणि फायनल डे मध्ये चाललेली मोठी चुरस पाहायला मिळते ती म्हणजे जाकमता चीजबंदर विरुद्ध ओम शिवशक्ती. नक्कीच दोन्ही मोठे फलंदाज या ठिकाणी पण खेळताना खेळपट्टीवर पाहायला मिळतात ते म्हणजे आशिक मोरे. एक मोठं नाव अंडरम क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आहे, परंतु या ठिकाणी आता ओव्हरऑल क्रिकेटमध्ये काय त्याची या ठिकाणी आपली छाप सोडेल का, परंतु पाहूया गोलंदाज तयार असेल. गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो ते म्हणजे मंदारचा पुढचा चेंडू फुल टॉपवर होती परंतु या ठिकाणी मात्र मिस केली आहे. परंतु या ठिकाणी एक धाव पळून पूर्ण केली जाते फलंदाजीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे येईल तो म्हणजे मंदारच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी करावी लागेल कारण समोरचा फलंदाज तितक्या ताकदीचा फलंदाज आहे आणि आक्रमण करणारा फलंदाज आहे. एक अंडरम क्रिकेट बॉक्स क्रिकेट फर्स्ट स्पोर्ट ब्रँड अँबॅसेडर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे आशिक मोरे. आशिक मोरेचं नाव मात्र या ठिकाणी गाजवलं जाते स्वतःच्या फलंदाजीच्या स्वरूपात. परंतु आता मात्र पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल तो म्हणजे ओव्हरच्या क्रिकेटमध्ये. मी पहिल्यांदा त्याला या ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळतो परंतु या ठिकाणी मात्र काय चांगली खेळी पाहायला मिळाली. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक मोठा खंबा फलंदाज मात्र जाखमाता संघाचा मात्र या ठिकाणी परतवला गेलाय तो म्हणजे आशिक मोरे. या ठिकाणी मात्र परतवला गेलाय. एक मोठा फटका खेळण्याच्या नाद्यामध्ये मात्र फलंदाज बाद झालाय. त्याची जागा घेण्यासाठी तो नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कुणाल काय करतो पाहूया. चांगलीशी गोलंदाजी चालवली गेली मंदारच्या माध्यमातून. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 19च्या माध्यमात. पुढचा चेंडू कशा प्रकारे पुन्हा एकदा षटक संपलंय. धावसंख्या झाली 3 षटकाची समाप्ती करते म्हणजे 19 धावा. त्यावेळी मला मात्र स्कोअर म्हणून लावले ते म्हणजे आमचेच सहकारी मित्र स्वप्नील दादा. नक्कीच या ठिकाणी स्वप्नेश दादा धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 19 धावा आणि या ठिकाणी आपण लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा पाहू शकतो. सागर 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 दातकर इव्हेंटच्या माध्यमातून आपण हे टुर्नामेंट मात्र पाहू शकता लाईव्हच्या स्वरूपात.
नक्कीच मोठं आयोजन नियोजन पाहायला मिळतोय. हा मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, मिस झालाय. पण या पंचांकडून कुठला डिसिजन येतोय, परंतु या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची खून येईल का? नक्की निर्धाव चेंडू मात्र पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे सागर असेल. गोलंदाजीच्या माध्यमातून एक नवोदित गोलंदाज या ठिकाणी वापरला गेलाय. एक छोटासा खेळाडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क मध्ये सज्ज झालाय सागर. पाहूया पुढचा चेंडू, फलंदाज तयार असेल, गोलंदाज तयार. हा मात्र चांगला चेंडू आहे, पण या ठिकाणी मात्र चेंडू जातोय. एक धाव पळून पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पाहू दुसरी धाव घेण्यासाठी सज्ज झाले. फलंदाज बाद होईल का धावतीच्या स्वरूपात? पण 2 धाव मात्र पळून पूर्ण केलेत. गच्चा क्षेत्ररक्षण स्वतःच्या गोलंदाजी दरम्यान करताना या ठिकाणी लेग ब्रेकचा वापर केलाय. ज्या प्रकारे म्हटलं जातं ना की गोलंदाजीच्या वेळेस आपण एक विचार करू शकतो, अशी गोलंदाजी नक्कीच त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक लेग कटरचा वापर केला गेलाय. स्पीड वरती लेग कटर करणे हे सर्वांनाच जमत नाही, परंतु या ठिकाणी मात्र गोलंदाजी करताना वेरिएशन वापरलं गेलाय. वेरिएशन मध्ये फसला गेलाय सुशांत, पण तो सागर याचा पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे फेकला जातोय. अशीच गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का? हा एक चांगला चेंडू होता, परंतु पंच नक्की दंडित करतील. नियम क्रमांक 22 केलाय आणि त्याला मात्र दंडित केले जाते सागर याला. नियम क्रमांक क्रिकेटचा 22 मोडीत काढलाय सागर याने आणि नक्की दंडित केलंय ते म्हणजे पंचांनी सागर याला वाईटच्या स्वरूपात. मात्र एक धाव वाढली गेले. धावसंख्या पोहोचली असेल ती म्हणजे डबल 2 मध्ये 22 धावसंख्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सागर याचा कशा प्रकारे फेकला जातो पाहूया. हा मात्र चांगला चेंडू, आखून टप्प्याचा चेंडू, उसळी घेणारा चेंडू आहे. पंचांकडून मात्र वाईटी या ठिकाणी खून येते. नक्कीच वाईट अवांतर चेंडू वाढला गेलाय आणि अवांतरच्या स्वरूपात मात्र एक धाव वाढली गेले. धावसंख्या पोहोचली तब्बल 23 अंकावरती. चांगली गोलंदाजीचा वापर केला गेलाय, कारण फलंदाजाच्या मात्र अंगावरती मात्र चेंडू सोडत नाही. बाहेरच्या दिशेने थोडीशी गोलंदाजी केली जाते. यालाच म्हणतात टॅलेंट. छोटासा खेळाडू आहे, परंतु टॅलेंट मात्र भरपूर वापरलं जाते. या ठिकाणी मात्र भिरकावलाय चेंडू. चेंडू जाईल सरळ षटकारासाठी. अफलातून संघाकडून सुशांत मात्र ऑन फायर पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 29 धावा. नक्कीच धावसंख्यांवरती मात्र विचार केला जातोय. मला या ठिकाणी मात्र सांगायला पुन्हा एकदा वाटतंय की एकोळी गावाचा सितारा या अपोजिट संघामध्ये सुद्धा पाहायला मिळतो, तो म्हणजेच रितेश कटनाक सुद्धा आपल्या संघाला मात्र चेअर करताना सुद्धा पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचली 2 धावेने वाढली आणि धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 31 धावा. नक्कीच पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. सागर मात्र चांगली गोलंदाजी करत होता. खूप टप्प्याचा चेंडू फेकला गेल्यावरती त्यामध्ये एक आक्रमण चढवलं गेलं होतं, ते म्हणजे सुशांतच्या माध्यमातून. जर अखोट टप्प्याचा चेंडू आपल्याला फेकायचा असेल त्यावेळी मात्र आपल्याला वेग पाहिजे. जर वेग गतीचा जर असेल वेग आपला तर नक्कीच चेंडू मात्र मिस येईल आणि डॉट निर्धाव चेंडू येईल. परंतु या ठिकाणी मात्र थोडस आपल्याला गती मात्र कमी पाहायला मिळाली होती आणि या ठिकाणी पुन्हा एकदा उडवला चेंडू. पाहूया किती धाव मिळतील. या चेंडूवरती मात्र चेंडू जातो तो म्हणजे जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडले. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा. षटक संपले. 4 षटकाची समाप्ती कर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 33 धावा आणि 34 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. 34 धावांचं लक्ष कशा प्रकारे पार केलं जात आहे ते पाहूया. ओम शिवशक्ती संघ हा सामना मात्र उपांत्य फेरीचा सामना, नक्की सेमीफायनलचा सामना
आणि या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये 33 धावा मात्र जमवल्या गेलेत जाक मतदारसंघाकडून. थोडीशी निराशा असेल आशिषच्या चेहऱ्यावरती सुद्धा, परंतु आपण गोलंदाजीच्या जोरावरती आपण ते करून दाखवायचं आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते जाक मतदारसंघाचे थोडेसे आपले चेअरअप करणारे सुद्धा पाहायला मिळते, थोडीशी निराशा त्यांच्या चेहऱ्यावरती, परंतु आपण गोलंदाजीच्या जोरावरती मात्र हा सामना जिंकून द्यायचा आहे आणि ते करावं लागेल आपल्याला. हा सेमीफायनलचा सामना आहे, फायनलचा तिकीट देणारा सामना आहे आणि फायनलचा तिकीट कोणाच्या बाजूने झुकणार आहे पाहूया येणाऱ्या 4 षटकामध्ये पाहायला मिळतील. या साईडला जे लेग साईडच्या दिशेने ते आंब्याच्या झाडाखाली जे बसलेले आहेत त्यांनी तिथून उठायचं आहे. सर्वांनी या लेग साईडच्या दिशेने जे आहेत त्यांनी उठायचं आहे. फक्त तिथे लाईनमॅनचं ताबा घेणारे असतील तेच राहायचं आहेत. सर्वांनी तिथून उठून समोर राहायचं आहे, पाठीमागे राहायचं आहे. ऑफ साईडच्या दिशेने असेल जिथे सावली दिसेल तुम्ही तिथे राहा, परंतु लेग साईडच्या दिशेने कोणी असतील त्यांनी उठायचं आहे तिथून, कारण गेले 3 दिवस असेल, 3रा दिवस आम्ही सांगतोय तिथून की कुणीच बसायचं नाहीये त्या साईडला. लेग साईडच्या दिशेने असतील त्यांनी सर्वांनी उठायचं आहे. थोडं सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. कृपया परेश नाटेकर चिजबंदर आपण येऊन समालोचन कक्षामध्ये माझ्या स्वतःची भेट घ्यायची आहे. परेश नाटेकर याने
सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईक प्रति बॅटर पाहायला मिळतो तो म्हणजेच रितेश कटनाक, एक अंडरम क्रिकेटचा बेताज बादशाह या ठिकाणी पाहायला मिळतो. मुंबई क्रिकेट हलवून टाकणार आपल्या खाली समाजाचा एक बेताज बादशाह, एक तो म्हणजेच रितेश कटनाक. नक्कीच पहिला चेंडू त्याच्यासाठी मात्र गोलंदाजी मारपुढे सज्ज झालाय कौस्तुभ दातकर. नक्कीच एक मोठा गोलंदाज आहे, एक मोठा फलंदाज आहे. हा मात्र सेमीफायनलचा सामना आहे. पाहूया कोण हा सामना फायनलचं तिकीट काढणार. पाहूया तरी सुद्धा हा सामना हरल्यानंतर सुद्धा त्यांना चान्स आहे, एक चान्स, एलिमिनेटरचा चान्स. पाहूया तो म्हणजे पुन्हा सेमीफायनल. हा सामना आपण गमावला म्हणून का आपण बाहेर जाऊ शकत नाही, परंतु येणारे जे दोन संघ आहेत ते सुद्धा तगडे संघ आहेत. परंतु ह्याच सामन्यात आपण पकड मजबूत बनून आपण फायनलला जाऊ शकता. आणि नक्कीच ते काम करावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या 1 ने मात्र श्री गणेश झालाय आणि धावसंख्या मात्र झाली ती 1. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे श्रीहरी विठ्ठल विरुद्ध झुंजार जांबारी. तर दोन्ही संघाचे संघ नायकांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू कौस्तुभ याचा, एक आक्रमक गोलंदाज त्याच्या समोर असेल तो म्हणजे संदेश आणि मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल का सीमापार? नक्कीच झालं. ओम शिवशक्ती संघाच्या खात्यामध्ये ते म्हणजेच संदेशच्या नावावरती नक्कीच चांगली अशी फटकेबाजी करताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली केली होती कौस्तुभ याने. हितेशाला जखवून ठेवलं होतं पहिल्या चेंडूवरती, परंतु कौस्तुभ आता काय करेल पाहूया. संदेश एक नावाजलेला फलंदाज आहे, त्याच्या नावावरती मात्र गोलबाला चालवेल का? परंतु काय कमबॅक केलंय, हे कमबॅक मात्र पाहिजे. जर आपल्याला सामना जिंकायचा असेल तर कमबॅक महत्वाचं आहे आणि गोलंदाजीमध्ये जर कमबॅक करायचं असेल तर व्हेरिएशन मध्ये महत्वाचे आहे. आणि व्हेरिएशन करताना पाहायला मिळतो तो म्हणजेच आपला कौस्तुभ दातकर. नक्कीच आपल्याला या ठिकाणी मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कौस्तुभ. पुढचा चेंडू कशा प्रकारे मात्र फेकला जाईल कौस्तुभच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू बॅटची वरची कडा घेतला. पाहूया झेल होईल का, झेल करू शकते काय? आणि फलंदाज मात्र बाद झालाय. नक्कीच एक मोठा गडी बाद झालाय, मोठा फलंदाज बाद केलाय. हे कमबॅक मात्र पाहायला मिळालं कौस्तुभच्या माध्यमातून. माझे काहीतरी कान मंत्र त्याच्या कानावरती पडले, परंतु व्हेरिएशन करून आपले फलंदाज मात्र गमावला गेलाय तो म्हणजेच या ठिकाणी ओम शक्ती संघाने. परंतु या ठिकाणी किती धावा मिळतील ते पाहूया. एक धाव जाहीर क्षेत्रामध्ये जाते. चेंडू एका धावेसाठी, एक धावेने मात्र धावसंख्येत भरपूर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे संघाची धावसंख्या झाली 8. 34 धावांचं लक्ष समोर असताना चांगली गोलंदाजी. जर आपण अजूनही नाही म्हटलं तर दोन्ही संघाच्या हातामध्ये हा सामना आहे, कारण पहिलं षटक संपलंय आणि 8च धावा झाल्यात. तर सुद्धा दुसरा गोलंदाज कोणाला वापरला जाईल पाहूया. गोलंदाजीसाठी कोणाला प्रचारण केलं जाईल, कारण जाखमाता संघाचा एक अनुभवी असा खेळाडू या ठिकाणी स्वतःच्या गावातून खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच सागर पालशेतकर. निखिल पालशेतकर आणि सागर दोन्ही नाव आहेत त्याला, परंतु या ठिकाणी आपल्या संघासाठी मात्र खेळताना पाहायला मिळतोय जाखमाता संघासाठी. आणि आमच्या जर विचार केला तर गावड्यांबेरे डोरलेकरवाडीचा या ठिकाणी म्हणजे एक विचार केला तर आमच्या गावड्यांबेरे डोरलेकरवाडीमध्ये सुद्धा त्याचं योगदान खूप असतं. आता रामनवमी आली की नक्कीच त्याचं मोठं योगदान होईल. सागर पालशेतकर आमचा नक्कीच
चिचबंदर संघाकडून जाकमता संघाकडून खेळताना पाहायला मिळतो. पाहूया गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. गोलंदाज असेल रोशनच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी होईल. रितेश असेल त्याच्या समोर पाहूया. मोठा फलंदाज आहे हा. मध्ये चांगला चेंडू ब्लॉक चेंडू नक्कीच ब्लॉक केले गेले. या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी ब्रह्मास्त्र यूज केलं गेलंय. हे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ओव्हरऑल क्रिकेटचं ब्रह्मास्त्र नक्की या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. हा मात्र ब्लॉक होतो चेंडू. जर आपण अंडर क्रिकेटमध्ये हा चेंडू फेकू तर नक्की चौकारासाठी गेला असता. परंतु या ठिकाणी मात्र ओव्हरऑल क्रिकेटचा हे क्रिकेट आहे. पण हा चेंडू मात्र निर्धावाला आहे. पाहूया पुढचा चेंडू रोशन याचा. रोशन मात्र काय करेल. गोलंदाजीच्या माध्यमातून रितेशला रोखून धरेल का. हा मध्ये चांगला चेंडू बॅटची कडा घेतली होती परंतु चेंडू मात्र थोडासा निसटलाय. यष्टिरक्षकच्या माध्यमातून हा मात्र वाईड चेंडू मात्र फेकला गेला. या ठिकाणी आम्हाला थोडीशी चुकी माफी मागावी लागेल पंचांकडून. मला वाटलं होतं की एज लागले त्याच्याकडून परंतु वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव वाढली गेल्याने धावसंख्येत मात्र एक धाव जोडली गेली आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. रोशन मात्र चांगली गोलंदाजी करत असताना थोडासा बदलला गेला त्याच्या माध्यमातून. परंतु आता मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करेल पाहिजे. थोडंसं कमबॅक सुद्धा करावं लागेल. आता मात्र स्ट्राईक वरती बॅटर असेल तो म्हणजेच नितेशला काहीतरी करावं लागेल. हा मात्र चांगला फटका आहे. अलंद कार्पेटचा फटका. किती धावा जमावली होती पाहूया. एक धाव तर पॉईंट पूर्ण केली जाते. त्याचा धावेसाठी निघतील का परंतु थांबवलं गेलंय. त्या ठिकाणी मात्र चांगला कॉल सुद्धा रितेशच्या माध्यमातून. नक्कीच आपल्या या ठिकाणी हा टेम्पो जातोय. आपल्याला एक चांगली अशी गाणं वाजवून गेलं आपल्या शिमग्याचा आणि त्या ठिकाणी पाहायला मिळते पुन्हा एकदा स्ट्राईक वरती रितेश. या ठिकाणी मात्र रोखून धरलं जातंय फलंदाजाला. मात्र नक्की एक धाव जाहीर क्षेत्रामध्ये. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राईक वरती असेल रितेश. रित्या मात्र काय करेल पाहूया. रित्याच्या माध्यमातून कोणते मोठा प्रहार पाहायला मिळाला नाही. आता येईल का मोठा प्रहार. मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये मिस होतोय पण चेंडू जातोय मात्र सरळ जाहीर क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. थोडंसं योगदान मिळतंय. रित्या मात्र आक्रमक फलंदाजी करताना पाहायला मिळेल का. आपण धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 14 धावेवरती. अजूनही मात्र एक धाव. एक चेंडू शिल्लक असेल. 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली धावसंख्या रोखण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज. कोणताही मोठा फटका त्याच्या गोलंदाजीवरती आला नाही. परंतु समोरचा फलंदाज आहे तो म्हणजे रितेश कटनाक. एक मुंबई क्रिकेट अंडरम क्रिकेटचा एक बेताज बादशाह. मुंबई क्रिकेट सुद्धा गाजवून सोडला अंडरम क्रिकेटमध्ये, गोल सर्कल क्रिकेटमध्ये. आणि आता मात्र या आपल्या जय भैरी प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आणि त्यावेळी मात्र त्याच्या बॅट मधून मात्र फटके पाहायला मिळत नाहीत. धावसंख्या पोहोचल्या तब्बल 14 अंकावरती. नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल रोशन याला. नक्कीच चांगली फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली संदेशच्या माध्यमातून. परंतु फलंदाज मात्र माघारी पाठवला गेलाय कौस्तुभच्या माध्यमातून. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी कौस्तुभच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. परंतु पाहूया रित्या काय करतोय आता. हा मात्र चांगला चेंडू मोठा लॉफ्टेड शॉट आलाय. पाहूया येतोय का मोठा प्रहार आणि झाला. सर्कल अंडर क्रिकेट असू दे बॉक्स क्रिकेट असू दे त्यावेळी मात्र आपली छाप सोडून देतो रितेश कटनाक. आणि यावेळी मात्र सोडून दाखवलंय आपण काय करतोय आणि आपण या क्रीजवरती काय करू शकतो हे मात्र दाखवून दिलंय. ब्रँडेड फटका मात्र पाहायला मिळाला होता. लोअर फुलटॉसच्या चेंडूला मात्र दिशा दिली. चेंडू मात्र सीमा पार 6 धावेसाठी. यावेळी मात्र चेंडू सुद्धा चांगले यूज केले गेले जय भैरीच्या लीग मध्ये. टेनिसचा बॉल या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि ते बॉल या ठिकाणी लगातार 6 असेच मात्र या ठिकाणी आपल्याला फक्त टायमिंग प्रॉपर करायचं. चेंडू मात्र सीमा पार होणार. परंतु पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र चांगला चेंडू. आता मात्र कमबॅक केले. फलंदाज मात्र माघारी पाठवले. जे काम कौस्तुभ याने केले तेच काम मात्र पुन्हा एकदा रोशन याने सुद्धा करून दिले. षटकार मारल्यानंतर मात्र कोणताही फलंदाज असू दे तो दाबाद असणार. म्हणजे दाबाद असणाऱ्या फलंदाजाला
परतावून लावण्याचं काम मात्र गोलंदाज करतो आणि तेच व्हेरिएशन वापरून मात्र फलंदाजाला मात्र माघारी पाठवलं गेलंय. नक्कीच चांगले योगदान दिलंय ते म्हणजे रोशनच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली तब्बल 20 या अंकावरती. अजूनही 14 धावांची गरज आहे आणि 14 धावा कशा प्रकारे जमवले जातील. 12 चेंडू 14 धावा, 14 धावा 12 चेंडू आणि या 12 चेंडू 14 धावा कशा प्रकारे जमवले जातील ते आता पाहायला मिळतील. गोलंदाज कोणाला यूज केले जाते पाहूया. चांगले असे गोलंदाज वापरले जाते या टुर्नामेंट मध्ये मी या दिवसांमध्ये पाहतोय, परंतु चांगलं असं योगदान सुद्धा पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघातर्फे तिसरा षटक कौस्तुभ दातकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते. हा मात्र चांगला चेंडू आहे, नक्कीच फसवा चेंडू होता, थोडासा बसणारा चेंडू परंतु या ठिकाणी मात्र मिस झालाय. आता मात्र काय करावं लागेल, काय या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागतील. कोणाच्या बाजूने सामना जिंकेल अजूनही सांगू शकत नाही. अजूनही मात्र दोघांच्या हातामध्ये सामना आहे. पाहूया चांगलीशी गोलंदाजी मात्र करावी लागेल कौस्तुभ दातकर याला. मात्र ओपनर गोलंदाज आहे त्यांच्या संघाकडून आणि चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये वापरली गेली होती त्याच्या माध्यमातून. आता मात्र पाहूया किती धावा ओळखले जातील त्याच्या माध्यमातून. कौस्तुभ दातकर एक अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलीशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहायला गेली होती. ज्यावेळी याच क्रीडांगणावरती झडपील झाली होती त्यावेळी मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि हा मात्र चांगला चेंडू पाहूया, उसळी घेणारा चेंडू होता, फलंदाज बाद होईल का, मात्र झेल सुटलाय. यावेळी आपण झेल नाही सोडला तर यावेळी मात्र आपण सामना सोडलाय. नक्कीच या ठिकाणी मी सांगू शकतो एक वन द कॅच अँड वन द मॅच नक्कीच म्हटलं जातं. जर आपण कॅच घेतली तर आपण हा सामना मात्र जिंकू शकतो, कॅच गेली तर हा सामना मात्र आपण पराभूत होऊ शकतो. हेच एक क्रिकेटचा एक मोठं महत्व आहे. परंतु पाहूया कौस्तुभची गोलंदाजी मात्र अप्रतिम पाहायला मिळते. चांगलं कान मात्र सुद्धा मोठमोठ्या आपल्याला दिग्गज खेळाडू करत असतात ते कानमंत्र घेऊन पुन्हा एकदा मात्र भिरकायला चेंडू. आता मात्र कुठे जाईल पाहूया. येतो खणखणी सीमा पार षटकार. आता मात्र दर्जेदार फटका पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला मिळतो मोठमोठे केतन मात्रे सारखा फलंदाज फटका पाहायला मिळतो, तसा त्याच प्रकारचा ब्रँडेड फटका मात्र आता पाहायला मिळाला. तो म्हणजे नितीशच्या माध्यमातून पहिल्या पुढचा चेंडू कमबॅक केलं जाईल का कौस्तुभच्या माध्यमातून. हा मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा तोचचा थरार या ठिकाणी पाहायला मिळतो. तोच पुन्हा एकदा डिसिजन येईल का पंचांकडून. संघाने आणि हा मात्र हारलेला सामना तो म्हणजे जाकमाता संघ चिचबंदरच्या स्वरूपात. परंतु त्यांना अजून एक चान्स आहे, त्या चान्स मध्ये आपण थोडस कमबॅक करावं लागेल. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच श्री हरी विठ्ठल